हॅलो एव्हरीबडी फ्रेंड्स. आज आपण करणार आहोत वाटाणा फ्लावर भाजी. तर इथं सगळं साहित्य जिन्नस मी घेतलेलं आहे. टमाटा, वाटाणा आणि काही थोडीशी कांदा, जिरा राई, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मी जिन्नस इथे घेतलेलं आहे. साईडला इथे पॅन ठेवून थोडंसं तेल घालून थोडं जिरा राई घातलेलं आहे आणि कांदा कापलेलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बटाटा कापलेला ते सुद्धा ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे. एकदा असं चमच्यानी साहित्याने एकदा परतून घेऊया याला. बघू शकता तुम्ही इथे. आणि त्यानंतर इथे घालूया थोडीशी अद्रक लसूण पेस्ट होतं ते आणि कढीपत्ता मी इथे घातलेला आहे फ्रेंड्स मस्तपैकी. सुवासिक वास येतोय मस्तपैकी. आणि वाटाणा आणि फ्लावर दोन्ही एकत्र आता घालून घेऊया ह्याच्यामध्ये. एकदा परतून घेऊया याला छानपैकी. वाटाणा भरपूर बाजारात भरपूर आलेले आहे फ्रेंड्स. तर वाटाणा पण घेऊन येऊन भाजी करू शकतो. मस्तपैकी लागतो. टमाटा घातलेले आणि स्वादानुसार मीठ आणि हळद घातलेलं आहे ते मी. आणि परत एकदा काय करते मग मस्तपैकी असं परतून घेऊया. हे बघा असं परतून घ्यायचं खाली चिटकू नये म्हणून. आणि थोडी हवा असेल तर रसरशीत आपण भाजी करू शकतो. थोडीशी मी कोथिंबीर घातलेली त्याच्यामध्ये फ्लेवर येते खूप छान येतो फ्रेंड्स. आधीच सुद्धा टाकायचं नंतर सुद्धा आपण घालू शकतो. थोडीशी आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून रसरशीत भाजी मस्त लागतो फ्रेंड्स. हे बाजारात वाटाणे भरपूर आलेले आहे. असं आणून आपण करू शकतो मस्तपैकी घरामध्ये फ्रेंड्स. ह्याच्यामध्ये मी घातलेले थोडेसे आपला घरगुती मसाला तिखट आणि थोडीशी घातली मी धनिया आणि जिरा पावडर दोन्ही. ह्याची फ्लेवर खूप छान येतो फ्रेंड्स. आणि हे बघा असं 10 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं मी थोडीशी. आणि त्यानंतर काय करायचं कसुरी मेथी फ्रेंड्स ह्याच्यामध्ये कुस्करून घातल्यावर इथे सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. घर सगळं असं मस्त सुगंधित वास येतोय फ्रेंड्स. हे बघू शकता रसरशीत भाजी तयार झालेली. आवडलं असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद फ्रेंड्स. कशी वाटली माझी रेसिपी मग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक यू फॉर वॉचिंग एव्हरीबडी. बघू शकता छान झालेले भन्नाट चपातीसोबत मस्त लागतं फ्रेंड्स.